रुपाली चाकणकर एसआयटी समोर हजर। खरात प्रकरणात नेमलेली एसआयटी करते चौकशी। चाकणकरांसोबत महिला वकीलही उपस्थित। समता पतसंस्थेतील खाती बनावट, एसआयटी चौकशी आधी रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। एसआयटी चौकशीला पूर्णपणे सहकार्यही करणार, केलं स्पष्ट। महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही, महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्राचा नंबर दुसरा। काँग्रेस नेते नाना पटोलेंची टीका। विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट। शाईफेक झाल्यानंतर लवांडे पवारांच्या भेटीला। शरद पवारांचा डीजीपी आणि पुणे पोलीस आयुक्तांना फोन। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांच्या अडचणीत वाढ। महिलेला व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचा आरोप। पीडितेनं पोलीस आयुक्तांकडे केली होती तक्रार। नसरापूरमधील 4 वर्ष मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण। आज पुण्यात मूक मोर्चाची हाक। नराधमाला कठोर शिक्षा, फाशी। आजपासून तामिळनाडूत विजय पर्व सुरू। जोसेफ विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ। 9 आमदारांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ। मुलगा विजय शपथ घेताना आईवडील भाऊक। विजय यांच्या शपथविधीवेळी आईवडील दोघेही झाले भाऊक। जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला तुफान गर्दी। सर्वसामान्य तमिळींसह सेलिब्रिटींचीही हजेरी। अभिनेत्री तृष्णा ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू। आज यूपीतील योगींच्या मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता। काही मंत्र्यांची हकालपट्टी तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। हिमंता बिस्वा शर्मा आसामचे मुख्यमंत्री होणार। आसाममध्ये 12 मे रोजी शपथविधी होणार। जेपी नड्डा यांच्याकडून हिमंता बिस्वा शर्माच्या नावाची घोषणा। दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा इशारा। गोळीबार आणि आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता। भाजप मुख्यालय, सरकारी इमारतींची सुरक्षा वाढवली। गोंदियात जनगणनेस ओबीसी समाजाचा विरोध। ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम नसल्यामुळे विरोध। झोपलेल्या शेतकरी पती पत्नीवर अज्ञातांकडून ऍसिड हल्ला। येवला तालुक्यातील देवळाने येथील घटना। ऍसिड हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी। संभाजीनगरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या 3 घटना। विविध पोलीस ठाण्यात 3 अत्याचार आणि 1 विनयभंगाचा गुन्हा। नागपूर शहरातील वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरण प्रेमी एकवटले। हातात बॅनर आणि पोस्टर घेऊन केलं आंदोलन। गोंदियाच्या आमगावात गॅस बुकिंगसाठी लांब रांग। इंडियन गॅस एजन्सी समोर ग्राहकांची गर्दी। गॅस बुकिंगसाठी आमगावकरांची धावपळ। भोरच्या बनेश्वर मंदिर परिसरात मधमाशांचा धुमाकूळ। 150हून अधिक भाविकांना घेतला चावा। प्रशासनाविरोधात संताप। कोकणातील हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात। पुढील केवळ काही दिवसच घेता येणार हापूसची चव। बाजारात आवक वाढली मात्र हापूसला मागणी कमी। मोरेगावसह थेऊर सिद्धटेक गणपतीचं दर्शन आजपासून बंद। मंदिर 10 मे ते 9 जून पर्यंत भाविकांसाठी राहणार बंद। मंदिराच्या कामासाठी घेतला निर्णय। आयपीएलमध्ये आज डबल हेडर। पहिल्या सामन्यात चेन्नई लखनौ आमने सामने तर दुसऱ्या सामन्यात मुंबई बंगळुरू भिडणार।